नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इंद्राताई स्वातीच्या रूममध्ये येतात आणि स्वातीला म्हणू लागतात, स्वाती तुझं आवडलं का? मात्र स्वाती काही तयार नसते. तर इंद्राताई म्हणतात, स्वाती अगं अजून तयारही झाली नाही आहेस. तर स्वाती म्हणते, मम्मी मी उपवास केला नाही आहे. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, अगं माणूस कसाही असला तरी तो आपला. तर स्वाती म्हणू लागते, मम्मी प्रत्येक वेळी तू माझ्यापेक्षा तूच कार्तिकला पाठीशी घातला आहेस, परंतु त्या माणसाला कुठल्याही नात्याची किंमत नाही आहे, ना स्वतःच्या बायकोची ना स्वतःच्या मुलीची. त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा असतो. त्याने प्रत्येक वेळी माझा विश्वासघात केला आहे आणि अशा माणसासाठी मी हे व्रत करायचं का? तर इंद्राताई मात्र शांतच होतात. तर स्वाती म्हणू लागते की असा नवरा असण्यापेक्षा नसलेलाच बरा आणि या नवऱ्यासाठी मी 7 जन्म मला मिळावा यासाठी व्रत करू का? नाही मम्मी, मला वाटत होतं की त्यासाठी व्रत करावं, परंतु माझी खरंच इच्छा नाही आहे. आत्तापर्यंत मी म्हणत होते की हे व्रत करावं, परंतु माझं मन तयार नाही आहे. तर इंद्राताई म्हणतात, स्वाती. तर त्यानंतर स्वाती म्हणू लागते, मम्मी मला जबरदस्ती करू नको. तर इंद्राताई म्हणतात, स्वाती तुझी जर इच्छा नसेल तर मी तुला आग्रह करणार नाही. असं म्हणत इंद्राताई पूजा करण्यासाठी निघून जातात. मात्र कार्तिकच्या वागण्याचा स्वातीला खूप त्रास होत असतो. तिला खूप वाईटही वाटत असतं. तर दुसरीकडे इंद्राताई, मुक्ता सर्वजण वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आलेले असतात. तर मुक्तासोबत सईसुद्धा आलेली असते. तर सई तिथे जमलेल्या बायकांजवळ पाहते आणि त्यानंतर मुक्ताला म्हणू लागते की मुक्ताई, इथे जमलेल्या सर्वांपेक्षा तूच तर छान दिसत आहे. मुक्ता म्हणते, हो का राजा? तर त्यानंतर सई मुक्ताला म्हणू लागते, मुक्ताई मला तहान लागली आहे. तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट राजा. असं म्हणत मुक्ताई आपल्या हातातील पूजेचं ताट तिथेच ठेवते आणि सईला म्हणू लागते, चल बाळा मी तुला पाणी देते. असं म्हणत सईला पाणी देण्यासाठी ती घेऊन येते आणि कोमल जिथे उभी असते तिथे पाण्याच्या बॉटल्स असतात. तर मुक्ताही तिथे घेऊन येत म्हणू लागते की कोमल तू आपल्या सई बाळाला तहान लागले, पाणी दे. तर इंद्राताई म्हणतात, हो गं माझ्या मासोळीला तहान लागली असेल, द्या पाणी. आणि हे सगळं काही सावनी पाहत असते आणि सावनी मनाशीच म्हणू लागते, माय डिअर एक्स सासूबाई, तुमच्या सुनबाईंच्या हातून आता पूजा नाही तर अपशकुनच होणार आहे. आणि मुक्ताच्या नकळतपणे सावनी पुढे येते आणि मुक्ताच्या पूजेच्या ताटातील तो धागा घेते आणि पूर्णपणे कट करून ठेवते. आणि मुक्ता यायच्या अगोदर ते सर्व काही जशाक जसा ठेवून तिथून निघून जाते. मात्र मुक्ताला यातली काहीच कल्पना नसते. तर मुक्ता ही इंद्राताईंसोबत बोलत असते. तर इंद्राताई मुक्ताला म्हणू लागतात की चल आता आपण पूजा करून घेऊया. तर मुक्ता ही पूजेचं ताट घेते आणि इंद्राताईंसोबत पूजा करण्यासाठी येते. मुक्ताची पहिलीच पूजा असल्यामुळे इंद्राताई पूजा कशी करायची हे मुक्ताला सांगत असतात आणि इंद्राताई ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे मुक्ता ही पूजा करत असते. मुक्ता पूजा करत आहे हे पाहून सावनी मनाशीच म्हणू लागते, मुक्ता आता मी सुद्धा पाहते तुझ्या नात्यासारखा जागोजागी तुटलेला धागा तू कसा काय वडाला बांधतेस. आणि असं म्हणत सावनी खूप खुश असते. मुक्ताची पूजा पूर्ण झाल्यानंतर मुक्ताही आपल्या हातातला दोरा त्या झाडाला बांधते आणि त्यानंतर फेऱ्या मारायला घेते. मात्र सावनी इकडे मनातून खूप खुश असते आणि मुक्ता काय करत आहे हे सगळं काही सावनी पाहत असते. मुक्ताही मनापासून हे वटपौर्णिमेचं व्रत करत असते आणि सागरला दीर्घायुष्य मिळावं, 7ही जन्म सागर आपल्याला नवरा म्हणून मिळावा यासाठी मुक्ता ह्या फेऱ्या मारत असते. मात्र नकळतपणे मुक्ताच्या हातातून तो धागा सुटतो आणि तो धागा सागरने पकडलेला असतो. मात्र हे काही मुक्ताला माहीत नसतं. मात्र धागा तुटलेला पाहून मुक्ता खूप घाबरून गेलेली असते आणि म्हणू लागते की हा धागा कसा काय तुटला आणि ती घाबरतच त्या धाग्याजवळ पाहू लागते. तर त्यानंतर सागर म्हणतो की हा धागा तुटला नाही तर तोडला गेला आहे. तर मुक्ता म्हणते, काय? तर सागर म्हणतो, हो हा धागा कोणीतरी मुद्दामहून तोडला आहे. तर त्यानंतर सई विचारू लागते, काय झालं मुक्ताई? तर मुक्ता म्हणते, काहीच नाही. तर सागर हा मुक्ताला म्हणू लागतो, म्हणून काय आपलं नातं सैल होणार नाही. तर सई आणि सागर ती गाठ घट्ट मारून देतात. तर हे सगळं काही मुक्ता पाहू लागते आणि मुक्ता ही सागरकडे प्रेमानेच पाहू लागते. सागरने ती गाठ घट्ट बांधलेली असते ते पाहून मुक्ता खूप खुश होते. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, गाठ अगदी घट्ट बांधलेली आहे आणि आता मारा फेऱ्या. तर त्यानंतर मुक्ता ही खुश होते आणि पुन्हाही फेऱ्या मारायला घेते आणि हे सगळं पाहून सावनीला मात्र खूप राग आलेला असतो. सागरने येऊन मुक्ताचे ते व्रत पूर्ण केलेलं असतं हे पाहून सावनीचा खूप जळफळाट होत असतो आणि ती रागानेच तिथून घरी निघून जाते. मुक्ताचं व्रत पूर्ण झाल्यामुळे सावनीचा जळफळाट होत असतो. सावनी रागानेच हर्षवर्धनला कॉल करते. हर्षवर्धन पाहतो तर सावनीचा कॉल असतो. तो कंटाळतच सावनीचा फोन उचलतो. तर सावनी म्हणू लागते की हर्षवर्धन आपल्या लग्नाची तू अनाउन्समेंट केव्हा करणार आहेस? तर हर्षवर्धन म्हणतो, अगं कशाला हवी अनाउन्समेंट? सावनी म्हणते, तुला कळत कसं नाही? अरे आपण गेली 6 वर्ष एकत्र राहत आहोत आणि तेही लग्नाशिवाय. मला सर्वांना दाखवून द्यायचं आहे. त्या सासूबाईंना, त्या मुक्ताला, त्या मुक्ताच्या आईला आणि विशेषतः सागर कोळीला सर्वांना दाखवून
समजावून द्यायचं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, तुझ्या भावना मला कळतायत सावनी. तर सावनी म्हणते, तुला काहीच कळत नाही हर्ष. अरे मुक्ता परवा काय म्हणाली त्या गोष्टीला आता 2 दिवस होऊन गेले, परंतु तू अजूनही अनाऊन्समेंट केलीच नाही आहेस. तू कधी करणार आहेस सांग मला. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. सावनी ही हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्षवर्धन तू फक्त लग्नाची अनाऊन्समेंट कर, बाकी मी तुझ्याजवळ काहीच मागणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे. तर सावनी विचारते केव्हा करणार आहेस. तर हर्षवर्धन म्हणतो परवाच करतो. हे ऐकून सावनी खूप खुश होते आणि सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते थँक्यू सो मच. असं म्हणत सावनी मिस यू असं म्हणते आणि फोन कट करते. मात्र हर्षवर्धनला सावनीचा खूप राग येत असतो. सावनी काही हर्षवर्धनचा पिच्छाच सोडत नसते, त्यामुळे हर्षवर्धनला काय करावं हेच कळत नाही. तर सावनी खूप खुश होत म्हणत लागते की फायनली अनाऊन्समेंट होणार आहे, म्हणजे सर्व मीडियाची माणसंही तिथे असणार आहेत. आजपर्यंत नको नको ते मी लोकांचं ऐकून घेतलं, कधी डिओसी तर कधी बॅड वाईफ, तर कधी तुझ्यासोबत हर्षवर्धन लग्नच करणार नाही, तुझा वापर करून सोडून देणार. परंतु आता फक्त 2 दिवस सर्वांची तोंडं बंद होणार आहेत आणि माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता फक्त एकच हेडलाईन, ती फक्त हर्षवर्धन वेड सावनी. यासाठी खरंच मी खूप एक्सायटेड आहे आणि त्यासाठी मला कुठलंही व्रत करायची गरज नाही. हर्षवर्धनसोबत आपलं लग्न होणार म्हणून सावनी खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरा डॉक्टरांना फोन करत म्हणू लागतो की हो, मुक्ता कोळी म्हणजेच पहिल्या मुक्ता गोखले, परंतु त्या आता मुक्ता कोळी आहेत. माझी वाईफ, तुम्ही येता का? त्यांना चक्कर आली आहे आणि आता त्या शुद्धीवरही येत नाही आहेत. नक्की काय झालं हे कळत नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर येता का? आम्ही त्यांना खूप प्रयत्न केला शुद्धीवर आणण्याचा, परंतु त्यांच्यामध्ये काहीच फरक जाणवत नाही आहेत. डॉक्टर म्हणू लागतात की हो मी येतच आहे. सागर म्हणतो ठीक आहे, प्लीज तुम्ही लवकरात लवकर या, मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करतो. असं म्हणत सागरा डॉक्टरांना ॲड्रेस सेंड करत असतो. तर इंद्राताई म्हणू लागतात, अरे सागर, अचानक तिला काय झालं असेल? आजकालच्या पोरींचं असंच असतं, त्यांना डाएट करता येतं परंतु उपवास जमत नाही, उपवास झेपत नाही. आणि आमच्या वेळी आम्ही तर 9-9 दिवस उपवास करत होतो, परंतु आम्हाला कधी चक्कर नाही आली ना कधी अशक्तपणा जाणवला. परंतु आजकालच्या पोरींना जरा उपवास करायला सांगितला की त्यांना त्रास होतो. आम्ही उपवास करून घरची कामंही केली, डोक्यावरून पाणीही आणलं आहे आणि ते सुद्धा बाहेरून, परंतु आजकालच्या पोरींना काहीच जमत नाही. हे सगळं ऐकून सागरला खूप राग येतो. सागर म्हणतो मम्मी. त्यानंतर इंद्राताईंना स्वाती म्हणू लागते, मम्मी अगं प्रत्येकाची तब्येत वेगळी असते, तू नको ना गं असं बोलत जाऊस. तर त्यानंतर सागर रागाने मुक्ताची काळजी घेण्यासाठी रूममध्ये निघून जातो. तर इंद्राताई म्हणू लागतात, अरे सागर ऐकून तरी घे. मात्र सागर कोणाचंच काही ऐकून घेत नाही. मुक्ताला त्रास होतो हे पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. मुक्ताला बरं नसल्यामुळे सईसुद्धा खूप घाबरून गेलेली असते. सईही घाबरतच स्वातीला म्हणू लागते, स्वाती तू माझ्या मुक्ताईला काय झालं आहे? ती झोपून का आहे? मला खरंच खूप भीती वाटत आहे, मला माझ्या मुक्ताईची काळजी वाटत आहे. स्वाती तिला जवळ घेत म्हणू लागते, अगं तू घाबरतेस कशाला? काही झालं नाही आहे, मुक्ताईला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. ती तिला सावरत म्हणू लागते, अगं जुई उठली असेल, आपण बघूया का? असं म्हणत तिला रूममध्ये घेऊन जाते. तर सावनी मात्र तिथेच उभी असते. इंद्राताई रागाने सावनीजवळ पाहतात आणि त्यानंतर एकविरा मातेला हात जोडत म्हणू लागतात, आई एकविरे, माझ्या पोरीला लवकरात लवकर बरं वाटून देत. इंद्राताईसुद्धा खूप काळजी करू लागतात. तर त्यानंतर सागर हा रूममध्ये येतो आणि मुक्ताची काळजी करत तिच्या बाजूलाच बसलेला असतो. सागरला खूप रडायला येत असतं. तो मुक्ताचा हात हातात घेतो आणि त्यानंतर त्याला प्रत्येक क्षण आठवू लागतात. मुक्तासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. मुक्ताचं आणि सागरचं लग्न हे सगळे क्षण सागरला आठवू लागतात. मुक्ताची ती अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. तो म्हणू लागतो, मुक्ता हे काय झालं आहे आणि तुम्ही अशा पडलेल्या मला नाही पाहत आहे. त्याला प्रत्येक क्षण आठवतात. मुक्ताच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, मुक्ताच्या भांगेत भरलेलं कुंकू, मुक्तासोबत घेतलेले 7 फेरे, हे सर्व क्षण आठवत असताना सागरला खूप रडायला येत असतं आणि नकळतपणे सागरच्या अश्रूंचा थेंब मुक्ताच्या हातावर पडतो. तर मुक्ताच्या हातावरील तो थेंब पुसतो आणि त्यानंतर सागरला पुन्हा एकदा सर्व क्षण आठवू लागतात. मुक्ता कशाप्रकारे सागरची काळजी घेत होती हे सर्व क्षण सागरला आठवतात. तर त्यानंतर मुक्ताला सागरने दिलेलं वचन आणि सागरच्या आणि मुक्ताच्या प्रेमाचे क्षण हे सगळे आठवून सागरला खूप वाईट वाटत असतं. सागरा मुक्ताकडे पाहू लागतो. तर सागरला आठवतं की मुक्ताला आपण केलेली किस आणि मुक्ताने सर्वांसमोर आपल्याला केलेली किस, हे प्रेमाचे क्षण आठवून सागर मनाशीच म्हणू लागतो, मुक्ता नक्की तुम्हाला काय झालं आहे? असं म्हणत तो मुक्ताजवळ प्रेमाने पाहत म्हणू लागतो, मुक्ता तुम्हाला काही होणार नाही आणि मी तुम्हाला काही होऊही देणार नाही. डॉक्टर येतच आहेत, परंतु तुम्ही अशा निवांत पडलेल्या मला खरंच खूप वाईट वाटत आहे. सागरला मुक्ताची खूप काळजी वाटत असते आणि म्हणून सागर मुक्ताच्याच बाजूला बसून मुक्ताची काळजी करत असतो. मुक्ताची अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे सावनी ही हर्षवर्धनला फोन करते आणि म्हणू लागते, अरे हो, घरी आली तेव्हा ती पडली, पूर्णपणे कोसळली, परंतु मला हे खरं वाटत नाही. मला तरी असं वाटतंय की हे तिचं नाटकच असणार. अरे हो, कारण हे सगळं काही ती लक्ष वेधण्यासाठीच करत असेल, कारण आम्ही इथे आल्यापासून तिची किंमत कमी झाली आहे ना. सागर तिच्याजवळ लक्ष द्यायला पाहिजे, यासाठीच तिने हे नाटक केलं असावं. चक्कर वगैरे काही आलं नसेल. हे सगळं काही आदित्यने ऐकलेलं असतं. तर आदित्य म्हणू लागतो, अगं मम्मा,
जाऊ दे ना, तुला असं वाटतंय ना ती नाटक करत असेल, मग आपण इथे का थांबलो आहोत? तर सावनी म्हणू लागते, अरे तुझा सागर पप्पा, त्याला काहीतरी गरज पडूच शकते ना, त्याची अवस्था पाहिली आहेस ना, म्हणूनच आपण इथे थांबलो आहोत. तर त्यावेळी सागर बाहेर आलेला असतो. तर त्यानंतर आदित्य सागरला म्हणू लागतो, पप्पा तुम्ही खूप नर्वस आहात मला माहिती आहे, परंतु मला तरी असं वाटतंय. तर सागर म्हणतो, काय झालं आदित्य, तुला काय वाटतं? तर आदित्य म्हणतो, मला तरी हे नाटकच वाटतं आहे. हे ऐकून सागरला धक्काच बसतो. सागर रागाने सावनीकडे पाहतो, मात्र सावनी ही सागरपासून नजर चुकवण्याचा प्रयत्न करत असते. तर सागरला आदित्य म्हणू लागतो, तिची ही नाटकं चालू आहेत, कारण आम्ही इथे आलो आहोत ना, मग तुम्ही मलाच जास्त वेळ देत आहात आणि हे सगळं काही थांबवण्यासाठी तिने असं केलेलं आहे. तर हे सगळं ऐकून सागरला खूप वाईट वाटतं. सागरच्या लक्षात येतं की हे सगळे काही सावनीचे विचार आहेत आणि म्हणूनच सागर रागाने सावनीजवळ येत म्हणू लागतो, सावनी अगं काय चालू आहे? तू आई आहेस की कोण आहेस? अगं एखाद्या मुलाच्या मनामध्ये असे संस्कार तू कसे काय पेरू शकतेस आणि तुझ्या मनामध्ये असा विचार कसा काय येऊ शकतो? एखाद्याला होणारा त्रास ते सुद्धा तुला नाटकच वाटत आहे का? अगं खरं तर तू स्वतःला आई म्हणवतेस ना, मग एका लहान मुलाच्या मनामध्ये असं विष पेरताना तुला काहीच वाटत नाही का? तर सावनी म्हणते, एक मिनिट, तू आता जास्तच बोलतोय सागर. अरे तो लहान आहे, तो काहीही बोलू शकतो, त्याला काहीच कळत नाही. तर सागर म्हणतो, हो तो लहान आहे ना, म्हणूनच मी तुला बोलत आहे. अगं कारण हे शब्द त्याचे नाही आहेत, हे शब्द तुझे आहेत, विचार तुझे आहेत. असं आदित्य बोलूच शकत नाही. आदित्यच्या मनामध्ये विष फक्त तू पेरलायस, त्याच्या मनामध्ये खतपाणी पेरण्याचा प्रयत्न फक्त तू करत आहेस. परंतु आता हे सगळं काही बंद कर, हे सगळं काही चुकीचं आहे. अगं असे संस्कार त्याच्यावर करू नकोस. मला माहिती आहे आदित्य काय बोलतो आदित्यला कळत नाही, परंतु तू हे गैरसमज त्याच्या मनात निर्माण केले आहेस. तुला काय वाटतं मुक्ता हे सगळं काही नाटक करत आहे का? अगं जरा तरी जाऊन बघ त्यांची तब्येत किती बिघडली आहे, त्यांना किती त्रास होत आहे. त्यानंतर आदित्यजवळ सागर येत म्हणू लागतो, आदित्य अरे ते नाटक करत नाही आहेत, खरंच त्यांची तब्येत खराब झाली आहे. अरे प्रत्येक वेळी मुक्ता प्रत्येकाची काळजी घेत असतात, प्रत्येकाचा त्रास ते स्वतः सहन करत असतात, दुसऱ्यांचं दुःख त्यांना कधीच पाहवत नाही. एक वेळ ते स्वतःला त्रास सहन करून घेतील, परंतु दुसऱ्याला त्रास होऊ देत नाहीत. अरे आता त्यांची अवस्था काय आहे ते तू स्वतः जाऊन बघ, आणि तुला अजूनही असं वाटते की त्या नाटक करत आहेत का? आदित्य हे तुझं वागणं चुकीचं आहे आणि जे काही बोलत आहेस ते चुकीचं आहे. सागरा आदित्यला समजावत असतो, परंतु आदित्य काही ऐकूनच घेत नसतो. आदित्यला सावनीचंच खरं वाटत असतं. सागरा रागाने सावनीजवळ पाहू लागतो. तर त्यानंतर दरवाजाची बेल वाजते. सागर पाहतो तर डॉक्टर आलेले असतात. सागर एकही मिनिटाचा विलंब न करता डॉक्टरांना घेऊन मुक्ताला चेक करण्यासाठी आलेला असतो आणि हे पाहून सावनीचा खूप जळफळाट होत असतो. तर त्यानंतर इंद्राताई स्वातीला विचारतात, अगं स्वाती पोरं कुठे आहेत? तर स्वाती इंद्राताईंना म्हणू लागते, अगं मम्मी जुई उठली आहे ना, मग जुईसोबत त्यांना खेळायला सांगितलं आहे, कारण पोरं खूप घाबरून गेली आहेत. तर त्यानंतर इंद्राताई डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर अहो माझ्या सुनेला काय झालं आहे? असा अचानक अशक्तपणा कसा काय येऊ शकतो आणि तिच्या पोटात कशामुळे दुखत आहे? तर डॉक्टर म्हणू लागतात, त्यांची मेडिकल हिस्ट्री मला पूर्णपणे माहिती आहे. यापूर्वीसुद्धा त्यांना असाच त्रास झाला होता. यापूर्वीच मी त्यांना सांगितलं होतं की हा आजार कधी पण डोकं वर काढू शकतो, कारण हा आजार खरंच खूप कठीण आहे आणि त्यासाठी 2 तास उपाशी राहणंसुद्धा त्यांच्यासाठी धोक्याचं असू शकतं. परंतु मुक्तानी आज उपवास पकडला आहे आणि त्यामुळेच हा त्यांना त्रास झाला आहे. तर सागर डॉक्टरांना विचारतो, परंतु मुक्ता लवकरात लवकर बऱ्या होतील ना? तर डॉक्टर म्हणतात, त्या 2 तासानंतर शुद्धीवर येतील, परंतु 2 तासाने शुद्धीवर नाहीच आल्या तर त्यांचा हा आजार पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतो आणि त्यानंतर मात्र काळजीचं कारण आहे आणि शुद्धीवर आल्याच नाही तर त्यांना मात्र ॲडमिट करावं लागेल. हे ऐकताच इंद्राताईंना धक्का बसतो. तर इंद्राताई म्हणतात, ॲडमिट? तर डॉक्टर म्हणतात, हो, मुक्तांना मी अगोदरही सांगितलं होतं की स्वतःची काळजी घ्या, परंतु त्यांनी उपवास पकडला आणि त्यामुळेच त्यांना हा त्रास झाला आहे. इंद्राताईंना, स्वातीला, सगळ्यांनाच मुक्ताची काळजी वाटत असते. सावनीला या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर खूप खचून गेलेला असतो. तर सई ही सागरला आधार देत म्हणू लागते, पप्पा तू काळजी करू नकोस, मुक्ताईला काही होणार नाही, आपली मुक्ताई खूप स्ट्रॉंग आहे, तिला कधीच काही होणार नाही. सागर मात्र खूप खचून गेलेला असतो. तर सई म्हणू लागते, पप्पा माधवी आजी नेहमी म्हणते की प्रार्थनेमध्ये ताकद असते. तर सागरा आई एकविरा मातेच्या फोटोसमोर येतो आणि तिथला असलेला दिवा हातात घेतो आणि दिवा हातात घेत आई एकविरा मातेला म्हणू लागतो, आई एकविरा माते, आजपर्यंत मी तुझ्याजवळ कधीच काही मागितलं नाही, परंतु आज एक नवरा म्हणून बायकोच्या प्राणाची भीक मागत आहे. सागर दिवा हातात घेऊन म्हणू लागतो की मुक्ता लवकरात लवकर शुद्धीवर येऊन देत, मुक्ताला बरं वाटून देत. हे सगळं काही सावनीने पाहिलेलं असतं आणि सागर हे काही करत आहे हे पाहून सावनीचा खूप जळफळाट होत असतो. तर दुसरीकडे मुक्ताही शुद्धीवर आलेली असते. तर ते पाहून स्वाती खूप खुश होते आणि सागरला येत म्हणू लागते, भाई मुक्ता शुद्धीवर आली आहे. सागरसुद्धा खूप खुश होतो. आता मुक्ता शुद्धीवर आल्यानंतर मुक्ताला कळेल का सागरने आपल्या प्राणांसाठी देवी आईजवळ पेटता दिवा हातात घेतला होता? हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.